सकाळी सकाळी मस्त मटारच्या शेंगा सोलतीये मी आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ करते. तर थेट सरळ किचनमधून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास ह्या पुस्तकाचा रिव्ह्यू घेऊन आली आहे मी. हे आहे वपुर्झा, वपू काळे यांचं वपुर्झा आहे. खूप सुंदर असं पुस्तक आहे. ह्या पुस्तकाची मागची सारांश असतो, प्रस्तावना किंवा सारांश असतो, तो वाचून मी हे पुस्तक घेतलेलं आहे. वपू म्हणतात, कोणतंही पान उघडा आणि वाचा. हे पुस्तक कोणासाठी आहे? ज्यांना मोत्यांची चमक बघायची अशा वेड्यांसाठी हे पुस्तक आहे. हे पुस्तक कसं वाचायचं? तर हे कुठल्याही बैठकीत एकटक लावून अजिबात वाचायचं नाही. तर कोणतंही पान उघडा आणि तुम्ही हे पुस्तक वाचा. आता या पुस्तकामध्ये हे मी पान नंबर 54 ओपन केलेलं आहे. तर वपू म्हणतात, मित्रा, जग निराळं होत चाललेलं आहे. लाखो रुपयांच्या उलाढाली जगात चाललेल्या आहेत. प्रामाणिकपणे मान्य कर, असल्या लोकांचा हेवा वाटतो का की नाही? स्वतःचं मन नेहमी मारायचं, इच्छा दाबून टाकायच्या, बायका मुलांना संयमाचं महत्त्व रात्रंदिवस ऐकवायचं, कुडणाऱ्या मनाला नीतीची पांघरुणं घालायची आणि म्हणायचं, असला पैसा नको आपल्याला. देवाने खूप दिले, ही चुकीची विचारसरणी टाकून दे. माझं ऐक, एकाने खाल्लं तर शेण, सगळ्यांनी खाल्लं तर श्रावणी. म्हणजे पैसा हा आपल्यासाठी नाही, पण तो किती महत्त्वाचा आहे ह्या ओळींमधून कळतं. किती लोक म्हणू दे की मला बाबा पैशासाठी मी कधीच कोणाशी मैत्री करत नाही, पण पैसा असल्याशिवाय कोणतीही गोष्ट होत नाही. खूप सुंदर आहे हे पुस्तक. तुम्ही कोणतंही पान काढा आणि वाचा, खूप छान वाटतं. त्याच्यामुळं तुम्हाला जर एक वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की हे पुस्तक वाचा. आणि तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर कमेंटमध्ये लिंक टाईप करा आणि आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.